नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. लातूर जिल्ह्यातील हे प्रमुख अशी व्यक्तिमत्व होतं, त्यातलं एक असं डॉक्टर एम वाघमारे म्हणजे डॉक्टर जनार्दन वाघमारे हे त्यांचं आज वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. जनार्दन वाघमारे यांचा जन्म आत्ताच्या चाकूर तालुक्यात असणाऱ्या जानोळे येथे झाला. 1934 साली 12 नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला आणि आज 2 मार्च 2026 त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन. जनार्दन वाघमारे यांचं प्राथमिक शिक्षण औसा तालुक्यातील कोटा ते झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जनार्दन वाघमारे हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथून ते BA ची पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर पुणे येथील आत्ताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि पूर्वीच्या पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी MA ची पदवी प्राप्त केली. जवळपास 2 दशकाहून अधिक काळ ते लातूर येथील सध्या महाराष्ट्रात 1 नंबर म्हणून ज्या महाविद्यालयाचं नाव उल्लेख केला जातो त्या शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनीच जो लातूर पॅटर्न शिक्षण जगतात महाराष्ट्रभर ज्याचं नाव होतं तो त्या लातूर पॅटर्नचे खऱ्या अर्थानं डॉक्टर जनार्दन वाघमारे हे त्याचे शिल्पकार आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जनार्दन वाघमारे यांचं साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यात पण त्याचा वावर होता. त्यामुळं ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाचं विभाजन नामविस्तार झाला त्याच वेळेस नांदेडला नवीन विद्यापीठाची स्थापना झाली. त्या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू हे जनार्दन वाघमारे होते. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते जसे विद्यार्थी प्रिय होते तसे माणसात पण प्रिय होते. म्हणूनच मग त्यांना 2002 साली त्यावेळेस मतदारातून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस जनार्दन वाघमारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लातूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि लातूरकरांनी त्यांना निवडून पण दिलं. 2002 ते 2007 असं त्यांनी नगराध्यक्ष पद लातूरचं भूषवलं आणि लातूरचा सर्वांगीण विकास कसा होईल त्याची मुहूर्त वेळ पण त्यांनी ठरवली. 2008 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सदस्यात डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संधी दिली आणि डॉक्टर जनार्दन वाघमारे
ते राज्यसभेत खासदार म्हणून निवडून पण आले. 2008 ते 2014 असा त्यांनी जवळपास एक टर्म राज्यसभेची पूर्ण केली. राज्यसभेत पण त्यांनी विविध विषयावर आपलं म्हणणं मांडलं. अनेक प्रश्नाच्या चर्चेत पण ते सहभागी होत असत. तर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले जनार्दन वाघमारे यांनी 30हून अधिक पुस्तके लिहिली. त्याचबरोबर अनेक पुस्तकांचा अनुवाद पण केला. ते ग्रीक ते वांशिक वादाच्या सतत विरोध करत होते आणि त्यामुळेच ते जगभर पण प्रसिद्ध होते. अनेक परिसंवादात त्यांनी सहभाग नोंदवला. अशा या अजात शत्रू इतिहास आणि शिक्षणात भरीव कामगिरी केलेल्या जनार्दन वाघमारे यांनी आज सकाळी 8:30च्या दरम्यान आपला देह ठेवला. 91 वर्षीय जनार्दन वाघमारे यांचा हा जीवन प्रवास आज संपलेला आहे. उद्या त्यांचं मूळ गाव औसा तालुक्यातील कोटा येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर सकाळी 10च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनार्दन वाघमारे यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत. तर अशा सर्व शिक्षण, राजकारण आणि साहित्य याच्यावर वेगळा असा ठसा उमटविणाऱ्या डॉक्टर जे.एम. वाघमारे सरांना आपल्या अन्नाच्या नंतर आम्ही आदरांजली वाहतो. निवडणुकीच्या रणधुमाळीत ड्रगचा प्रश्न तसा थंडावलेला दिसून येत होता, परंतु आता परत जिल्ह्यात ड्रगचा सुळसुळाट झाला आहे. परवा परंडा तालुक्यातील मुंगशी येथे पोलिसांनी छापा टाकून ड्रगच्या पुड्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या माढा तालुक्यातील इस्माला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे जवळपास 20 ड्रगच्या पुड्या आढळून आल्या असून त्या ड्रगची किंमत काही लाखाच्या घरात आहे. धाराशिव जिल्ह्यात ड्रग विक्रीला येत असतं. विक्री करणारे पण लोक इथं आहेत आणि त्यामुळे तरुण पिढी ड्रगच्या व्यसनात गुंतलेली आपल्याला दिसून येत आहे. या ड्रग रॅकेटमध्ये सर्वसाधारण असं कोणी नाही, तर त्यात राजकारणी लोकांचं जास्त संख्या आहे. हे तुळजापूर येथील ड्रग तस्करी प्रकरणापासून सर्वांना ज्ञात झालेच आहे. आता पोलीस यंत्रणेची आणि जिल्ह्यातील धोरणदारांची पण जिम्मेदारी ही आहे की जिल्ह्यात ड्रग विक्रीच नव्हे, ड्रगची तस्करी बंद व्हावी आणि ड्रग सेवन करणाऱ्या तरुणांना पण या व्यसनापासून दूर नेण्याचं काम यांनी केलं तरच जिल्ह्यात ड्रगचा जो विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललेला आहे तो तसाच घट्ट होत राहील, नाही तो पाय पसरतच राहील. तेव्हा सर्वांनीच जागृत राहिलं पाहिजे. एवढं मात्र खरं. आज आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.